मागील वर्षाचं सबस्क्रिप्शन आपण कॅल्क्युलेट करत नाही. चालू वर्षाचं सबस्क्रिप्शन जे आहे, सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी. सबस्क्रिप्शन म्हणजे काय? वर्गणी, सभासद शुल्क. तर ते चालू वर्षाचं सबस्क्रिप्शन इन्कम आहे म्हणून इन्कम साइडला घेणार. आणि पुढील वर्षाचं सबस्क्रिप्शन या वर्षी मिळालेलं आहे 2010-2011चं 2000 रुपये. हे पुढील वर्षाचं आज मिळालेलं आहे म्हणजे ती लायबिलिटी आहे. ती लायबिलिटी आहे म्हणून लायबिलिटी साइडला घेणार. सबस्क्रिप्शन रिश्यूड इन ऍडव्हान्स. सबस्क्रिप्शन रिश्यूड इन ऍडव्हान्स 2000. त्यानंतर 1 बाय 1 जे आयटम्स आहेत ते आपण कॅल्क्युलेट करताना त्याविषयी डिस्कस आपण करणार आहोत. तर फर्स्ट आयटम आहे सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन बॅलन्स शीट आपण बॅलन्स बीडी ब्राउन डाउन हे मागील वर्षाचे बॅलन्स आहे ते आपण घेतले. सबस्क्रिप्शन मध्ये 2008-2009 हे मागील वर्षाचे सबस्क्रिप्शन आहे ते कॅल्क्युलेट करत नाही. करंट इयरचं सबस्क्रिप्शन आहे 1 लाख या बाय सबस्क्रिप्शन. आता यावर ऍडजस्टमेंट आहे, टिक मार्क केलेली आहे. सबस्क्रिप्शन सबस्क्रिप्शन अमाउंट आहे 1 लाख. सबस्क्रिप्शन अमाउंट 1 लाख. नेक्स्ट इयर सबस्क्रिप्शन रिश्यूड इन ऍडव्हान्स लायबिलिटी साइडचा आहे. लायबिलिटी साइडला जाईल. पुढील वर्षाचं सबस्क्रिप्शन आहे. तो वैयक्तिक कॅपिटल फंड साठी आपण जागा जी आहे ती रिझर्व्ह ठेवायची आहे. त्याखाली या सबस्क्रिप्शन रिश्यूड इन ऍडव्हान्स. सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स 2000. सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स 2000. नेक्स्ट आयटम आहे इंटरेस्ट गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. गव्हर्नमेंट सिक्युरिटीज वर इंटरेस्ट मिळालेला आहे. हे काय इन्कम आहे म्हणून इन्कम साइडला घ्या. इथे सबस्क्रिप्शनच्या खाली थोडीशी जागा सोडा. बाय इंटरेस्ट गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. इंटरेस्ट गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. इंटरेस्ट गव्हर्नमेंट सिक्युरिटीज अमाउंट आहे 5000. अमाउंट आहे 5000. नेक्स्ट लेगसीज. आता लेगसीजला आपण टिक मार्क केलेली आहे. आता लेगसीच्या संदर्भात लागलीच पाहायचं आहे. त्याची पोस्टिंग करण्याच्या अगोदर त्याचे ऍडजस्टमेंट्स पाहिजे. लास्ट ऍडजस्टमेंट्स आहे लेगसीज अँड एंट्रन्स फीस आर टू बी कॅपिटलाइज्ड. म्हणजे लेगसीज आणि एंट्रन्स फीसचं काय करा? कॅपिटलायझेशन करा. मग लायबिलिटी साइडला कॅपिटल फंड. कॅपिटल फंड त्यामध्ये थोडीशी जागा वरती सोडा, खाली घ्या. प्लस लेगसीज म्हणजे मृत्यूपत्रित दान. लेगसीजचं कॅपिटलायझेशन करा म्हणून त्याची ऍडजस्टमेंट्स आहे. लेगसीजची अमाउंट आहे 50,000. 50,000 अँड एंट्रन्स फीस आर टू बी कॅपिटलाइज्ड. एंट्रन्स फीसचं सुद्धा कॅपिटलायझेशन करा म्हटलेलं आहे. नेक्स्ट आयटम आहे एंट्रन्स फीस. याचं सुद्धा कॅपिटलायझेशन करून घ्या. एंट्रन्स फीस अमाउंट आहे 30,000. अमाउंट आहे 30,000. नेक्स्ट इन्कम फॉर टोर्नामेंट. आता इन्कम आहे म्हणजे इन्कम साइडला रेव्हेन्यू इन्कम आहे. इन्कम फॉर टोर्नामेंट. इन्कम फॉर टोर्नामेंट किती आहे? अमाउंट 32,000. इन्कम फॉर टोर्नामेंट 32,000. या पद्धतीने रिसिप्ट साइडचे जे आहे पूर्ण आयटमची पोस्टिंग झालेली आहे. आता पेमेंट साइडचे आयटम आपण पाहणार आहोत. फर्स्ट आयटम आहे स्पोर्ट्स मटेरियल परचेस ऑन 1 एप्रिल 2009. 1 ऑक्टोबर 2009. स्पोर्ट्स मटेरियल परचेस केलेला. आता स्पोर्ट्स मटेरियल आहे म्हणजे ते असेट झाले म्हणजे स्पोर्ट्स मटेरियल परचेस. आणि यावर काय आहे ऍडजस्टमेंट आहे. टिक मार्क केलेली आहे. स्पोर्ट्स मटेरियल परचेस
एक्सपेन्सेस अमाऊंट आहे 4200. 4200. नेक्स्ट प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा सुद्धा एक्सपेन्सेस आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी अमाऊंट आहे 3800. 3800. नेक्स्ट सॅलरी. सॅलरीवर शक्यतो ऍडजस्टमेंट असते, या ठिकाणी ऍडजस्टमेंट नाहीये. सॅलरी अमाऊंट आहे 20,000. हा सुद्धा एक्सपेन्सेस आहे. सॅलरी अमाऊंट आहे 20,000. अमाऊंट आहे 20,000. नेक्स्ट इलेक्ट्रिसिटी चार्जेस हा सुद्धा एक्सपेन्सेस आहे. इलेक्ट्रिसिटी चार्जेस. इलेक्ट्रिसिटी चार्जेस अमाऊंट आहे 7,200. 7,200. नेक्स्ट टुर्नामेंट एक्सपेन्सेस. आता टुर्नामेंट एक्सपेन्सेस आपण इथेही पोस्टिंग करू शकतो. इथेही पोस्टिंग करू शकतो आणि इन्कम फॉर टुर्नामेंट आहे यामधूनही लेस करू शकतो. आता इन्कम फॉर टुर्नामेंट मधून लागलेले एक्सपेन्सेस तो मायनस टुर्नामेंट एक्सपेन्सेस. टुर्नामेंट एक्सपेन्सेस. टुर्नामेंट एक्सपेन्सेस अमाऊंट आहे 15,000. 15,000 इथेही मायनस करू शकतात किंवा 15,000 ची टुर्नामेंट एक्सपेन्सेसची अमाऊंट किंवा हा आयटम एक्सपेंडिचर साइडला सुद्धा पोस्टिंग करू शकतात. नेक्स्ट लँड परचेस ही असेट आहे. स्पोर्ट्स मटेरियलच्या खाली तुम्ही नाव सुना लँड परचेस. लँड परचेस अमाऊंट आहे 1,40,000. 1,40,000. नेक्स्ट बॅलन्स शीट. हे करंट इयरचा बॅलन्स आहे. कॅश इन हँड 10,200. कॅश इन हँड 10,200. या पद्धतीने रिसिप्ट साइड आणि पेमेंट साइड मधील जे काही आयटम्स आहेत त्या आयटम्सची पोस्टिंग झालेली आहे. ऍडजस्टमेंट बघा. ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट. On 1st April 2009, following assets and liabilities of sports club. खालील प्रकारच्या काही लायबिलिटीज आहेत, काही असेट्स आहेत ज्या की रिसिप्ट अँड पेमेंट्स मध्ये पेमेंट्स अकाउंट मध्ये दिलेल्या नाहीत, त्या खाली दिलेल्या आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे स्पोर्ट्स मटेरियल ₹60,000. आता स्पोर्ट्स मटेरियल आपण परचेस केले 1 ऑक्टोबर 2009 ला 30,000. ओल्ड किती आहे हे कधीच आहे 1 एप्रिल 2009 म्हणजे ओल्ड आहे. त्याच्या खाली ओल्ड किती आहे अमाऊंट 60,000. 60,000 ओल्ड 60,000. नेक्स्ट 5% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ₹1 लाख. ही काय आहे असेट आहे. ही काय आहे असेट आहे म्हणून असेट साइडला घ्या. 5% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. 5% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ₹1 लाख. 5% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ₹1 लाख. 5% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ₹1 लाख. 1 लाख. ते इंटरेस्ट गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज हा आयटम आपला चुकून इकडे लिहिण्यात आलेला आहे. इंटरेस्ट गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. इंटरेस्ट गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आपल्याला 5,000 मिळालेले आहे. 5% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ₹1
1 lakh हे लक्षात घ्या. इंटरेस्ट गव्हर्नमेंट सिक्युरिटीज 5000 आणि 5% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज 1 lakh. इथं जर इंटरेस्ट गव्हर्नमेंट सिक्युरिटीज 5000 जर सुरुवातीला जर दिलेलं नसतं इंटरेस्ट तर इथं आपण एक चार्ज केला असतं 5% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. 5% जर सिक्युरिटीजवर इंटरेस्ट चार्ज केला तर किती येतो 5000 येतो 5000 येतो. तो ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे म्हणून त्याचा सिंगल इफेक्ट झालेला आहे इंटरेस्ट गव्हर्नमेंट सिक्युरिटीज 5000 हे इथं लक्षात ठेवायचं. हा जर आयटम इथे नसता इंटरेस्ट गव्हर्नमेंट सिक्युरिटीज हा जर आयटम पूर्वीच दिला नसता तर ही 1 लाखाची अमाऊंट आपण आज घेतली असती आणि त्यावर हा चार्ज दिला असता आणि 1,05,000 अमाऊंट आली असते. हे लक्षात ठेवा. इंटरेस्ट 5% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज 1 lakh त्याचा इंटरेस्ट इथं ऑलरेडी पेड केलेला आहे. पेड केलेला आहे. नेक्स्ट फर्निचर ₹40,000 ही सुद्धा काय आहे असेट आहे. फर्निचर ₹40,000 फर्निचर ₹40,000 फर्निचर ₹40,000 and capital fund ₹2,11,400 capital fund 2,11,400 capital fund ही liability आहे. या पद्धतीनं फर्स्ट आयटम कॅल्क्युलेट झालेली आहे. ऍडजस्टमेंट नंबर 2 आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ऑफ ₹5,000 फॉर 2009-2010. चालू वर्षाचं जे सबस्क्रिप्शन आहे ते सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे. किती आहे आउटस्टँडिंग 5,000 आहे. 5,000 ऍड करा प्लस आउटस्टँडिंग अमाऊंट आहे 5,000. आता सेकंड इफेक्ट याचा काय होतो कुठे होतो सेकंड इफेक्ट हा असेट साइडला होतो. हे लक्षात ठेवायचं. अरे इन्कमचा आउटस्टँडिंग आहे येणं आहे 5,000 आउटस्टँडिंग आहे अदत्त आहे म्हणून हे असेट साइड. एक्सपेन्सेस जर आउटस्टँडिंग असते तर अदत्त खर्च आहे म्हणून तो लायबिलिटी राहील. हे इन्कम आहे म्हणून सेकंड इफेक्ट असेट साइडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन $5,000 आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 5,000. नेक्स्ट चार्ज depreciation on sports material 20% and furniture by 10%. डिप्रिशिएशन चार्ज करायचं आहे. स्पोर्ट्स मटेरियलवर 20% आहे आणि फर्निचरवर 10% आहे. आता स्पोर्ट्स मटेरियल टोटल किती आहे 30,000 प्लस 60,000 0,0,0,0,3 प्लस 6 90,000 टोटल झाली. आता 90,000 वर तुम्ही जर 20% कॅल्क्युलेट केलं तर इथे चुकत आहे. कशामुळे चुकत आहे तर स्पोर्ट्स मटेरियल जे ओल्ड आहे 60,000 ते 1 एप्रिल 2009 पासून आहे म्हणजे त्याचे 12 महिने काउंट होतात. एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च. 1 एप्रिल 2009 to 31 मार्च 2010 याला 12 महिने झाले. 60,000 रुपयाला स्पोर्ट्स मटेरियलला. परंतु हे जे आहे स्पोर्ट्स मटेरियल 1 ऑक्टोबर 2009 ला खरेदी केलेले 30,000 रुपयाचं याचा ड्युरेशन किती आहे ऑक्टोबर 1 ऑक्टोबर 2009 to 31 मार्च 2010 म्हणजे हे आहे 1 ऑक्टोबर 2009 तर 30,000 आणि हे आहे 1 एप्रिल 2009 आहे 60,000. आता याचा ड्युरेशन किती आहे 1 एप्रिल 2009 to 31 मार्च 2010. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च 6 मंथ
आणि याचा ड्युरेशन किती होतो 12 मंथ 12 मंथ आहे की नाही. मग या 30,000वर आपल्याला 6 मंथ साठी चार्ज करावा लागेल डिप्रिशिएशन आणि या 60,000वर 12 मंथ साठी चार्ज करावा लागेल. चार्ज रेट आहे 20%. 30,000 पैसे दिया डायरेक्ट 30 पर लिया है 30,000 मल्टीप्लिकेशन 20 डिवाइड बाय 100 मल्टीप्लिकेशन 6 डिवाइड बाय 12 6 महिन्यासाठी इथे किती येईल 60,000 मल्टीप्लिकेशन 20 डिवाइड बाय 100 डिवाइड बाय 100 हा 12 मंथ साठी आहे. त्याच्यामुळे हा 12 जितका चार्ज येईल जितकी अमाउंट येईल तितकी अमाउंट आपल्याला ही 12 मंथ साठी असल्यामुळे चार्जेबल अमाउंट राहील डिप्रिशिएशन हे की नाही. 0 0 0 0 0 राईट. मग याची अमाउंट काय येईल 2 0 0 2 0 0 2 3 जा 6 2 3 जा 6 किती आली सॉरी एकच झिरो लिहिला सॉरी इकडला एक लिहिला आहे 2 0 0 2 0 0 2 0 0 2 3 जा 6 6000 मल्टीप्लिकेशन 6 डिवाइड बाय 12 डिवाइड बाय 12 6 1 जा 6 6 2 जा 12 6 2 जा 12 is equal to 2 3 जा 6 2 0 0 2 0 0 2 3 जा 6 2 0 0 2 0 0 2 0 0 3000 आणि याचा चार्ज किती होईल 2 0 0 2 0 0 2 0 0 राइट 2 6 जा 12 0 0 0 3 plus 2 5 1 किती येईल अमाउंट 15,000 किती येईल अमाउंट टोटल 15,000 माइनस डिप्रिशिएशन माइनस 15,000 आणि डिप्रिशिएशन चा अमाउंट सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचर साइडला घ्या 2 डिप्रिशिएशन on sports material depreciation on sports material amount 15,000 and furniture by 10%. आता फर्निचर वर 10% डिप्रिशिएशन चार्ज करा. फर्निचरची अमाउंट आपण डायरेक्ट बाहेर घेतली होती ती आतमध्ये घ्यावी लागेल 40,000 माइनस डिप्रिशिएशन 40,000 मल्टीप्लिकेशन डिप्रिशिएशन 10% multiplication 10 divided by 100 0 0 0 0 amount 4,000 multiplication 1 is equal to 4,000 second effect depreciation on furniture depreciation on furniture 4,000 and last adjustment number 4 legacies and entrance fees are to be capitalized. Already आपण legacies आणि entrance fees चे capitalization केलेलं आहे. या पद्धतीने पूर्ण आयटम्स आणि ऍडजस्टमेंट जे आहे त्याचे कॅल्क्युलेशन झालेलं आहे. आता आपल्याला एक्सपेंडिचर साइड क्लियर आहे का बघावी लागेल, इन्कम साइड क्लियर आहे का बघावी लागेल, ती क्लियर करावी लागेल. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर असेल तर सरप्लस
0 ला 0, 1 ला 1, 1 lakh 5,000. Income for government, sorry, income for tournament मधून tournament expenses less करा मग 0 0 0 2 मधून 5 जातात का नाही, इथला इथे घेतला तर इथे किती झाले 12 12 minus 5 7, 12 minus 5 7, इथे 2 राहिलेले 2 minus 1 1, 70,000. एक्सपेंडिचर साइड ऑलरेडी क्लियर आहे. आता इन्कम साइडची टोटल पाहिजे 1,20,000 च्या पेक्षा जास्त आहे, मोर दॅन 1,20,000. आणि एक्सपेंडिचर साइडची टोटल जर पाहिजे तर 4,000, 3,000, 20,000, 7,000, 15,000, 4,000 टोटल 50,000, 60,000 पर्यंत टोटल तिची जाऊ शकते. याचा अर्थ एक्सपेंडिचर फॉर इन्कम साइड की टोटली जास्त आहे. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर मीन्स या ठिकाणी किंवा या जो गंगा स्पोर्ट्स क्लब आहे या स्पोर्ट्स क्लबला या नॉन ट्रेडिंग कन्सर्नला सरप्लस झालेला आहे किंवा आधिक्य मिळालेला आहे व ही संस्था प्लस मध्ये आहे, फायद्यामध्ये आहे. टोटल करा इन्कम साइडची 0 0 0 0 0 0 0 0, 5 plus 5 10, 10 plus 7 17, carry all 1, 1 plus 1 2, 1 la 1, 1,27,000, 1,27,000 transfer to expenditure side, total amount less than above amount 0 0 0 0 0 0 0 0 0, 2 2 plus 8 10, 10 plus 2 12, 12 12, इथे 0 आहे, 12 मध्ये जर 8 मिक्स केले तर 20, 20 ला 0, कॅरी आला 2, 2 plus 4 6, 6 plus 3 9, 9 plus 7 16, 16 plus 5 21, 21 plus 4 25, 25 plus 2 27, 27 plus 7, carry आला 2, 2 plus 2 4, 4 plus 1 5, 5 5 5, 2 आहे, 5 plus 7 12, 12 ला 12, 12 ला 12, आणि किती आलेला आहे सरप्लस 72,800. लिहायचे 2 excess of income over expenditure, excess of income over expenditure, that is surplus, 72,800. in bracket लिहू शकता transfer to capital fund, transfer to capital, transfer to capital fund, transfer to capital fund 72,800 plus surplus 72,800. तर लायबिलिटी साइड आणि असेट साइड क्लियर करायची, दोन्हीची टोटल इक्वल येणं अपेक्षित आहे. 0 0 0 0 4 4 4 plus 8 12, 12 ला 2, carry आला 1, 1 plus 1 2, 2 plus 2 4, 2 plus 2 4, 1 1 plus 5 6, 6 plus 3 9, 9 plus 7 16, 16 plus 6, carry आला 1, 1 plus 2 3, 3,64,000.
62,200. आता स्पोर्ट्स मटेरियल ची अमाउंट क्लिअर करून घ्या. 90,000 लेस 15,000. 0 0 0. इथे कॅरी घेतला त्याला तिथे झाले 10 10 minus 5 5 10 minus 5 5. इथे झालेले 0 0 0. इथे झाले 2 2 plus 2 8 minus 2 plus 8 10. कॅरी आलेला 1 9 plus 1 8 88 88,000. 1 minute. Zero, zero, zero. 5 5 plus 5 10. Carry a 1. 1 plus 2. 0 0 0. 5 5 plus 1 5. 10 plus 10 minus 5 5. Carry a 1 1 plus 1 2. 9 minus 2 7. 75,000. 75,000. And furniture ची अमाउंट क्लिअर करून घ्या. 0 0 0. 6 plus 4 10. Carry a 1. 4 minus 1 3. 36,000. 36,000. 36,000. टोटल दोन्हीची इक्वल यायला पाहिजे. झिरो 0 0 0 0 2 2 2 2 2 ला 2 5 5 plus 6 11 11 plus 5 16 16 ला 6 carry a 1 1 plus 7 8 8 plus 4 12 12 plus 1 13 13 plus 3 16 16 ला 6 carry a 1 1 plus 1 2 2 plus 1 3 3,66,200. 0 0 2 4 plus 2 6 6 plus 6 3 lakh 3 3,66,200 total. 3,66,200 3,66,200 अशा पद्धतीचा हा प्रॉब्लेम आहे. घरी व्यवस्थित याची तयारी करा. काही अडचण असेल तर मला फोन करू.